राम राम शेतकरी बंधूंनो, काय चाललंय? आज जरा व्हिडिओला आपल्या गॅप पडला होता, म्हणजे थोडं कामानिमित्त व्हिडिओ बनवता नाही आला, पण आज बनवायचा आहे मित्रांनो. तरी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की शेळी मेंढी पालन याच्यावरती मेंढरांचं नियोजन कसं काय. तर आज आपण वाटेने चालता चालता पाहुण्याची बकरी दिसली, म्हणलं चला पाहुण्याचा एक व्हिडिओ बनवू. पाहुण्याच्या बकऱ्यांचा व्हिडिओ बनवायला चालू केलं. एक मेंढी पाहुणं ही दिसती, ती नेमकीच यायला झाली होती. मग यायला झाल्यावर तिचा म्हणलं व्हिडिओ घ्या काढून, आपल्या होईन शेतकरी बांधवांना बघायला. कसं असतं, रानात चराय गेल्यानंतर एखादी मेंढी येते, मग तिचं मेंढी येणार आहे म्हणून काही घरी ठेवीत नाही सहजासहजी मेंढरावाले. त्यांच्या डोक्यात काय असतं, येले की तशीच तिकडून कोकरं खांद्यावर टाकीत जण दिवसभर घेऊन हिंडत येत. काही जण घरून माणूस बोलवीत येत, कोकरू माघारी पाठवून देतात, असं प्लॅन असतो त्यांचा. तरी ही पुढं बसलेली मेंढी ही यायला झाली ती. तर तुम्ही बघत असताना तिच्या मागं थोडं फुगा बिगा आलेला आहे, तरी यांना देती बघा मित्रांनो. तर मेंढीचं पालन परवडतं का नाही, तर मेंढी पालन हे 101% परवडतं. पण त्याचा विषय असा आहे शेतकरी बांधवांनो, की मेंढीला कोकरं एकच होतं आणि शेळीला करडं 2 होत्यात. तर तुम्ही बघताय मेंढी काळा चालू आहे तिच्या. तर कोकरं एक झालं म्हणजे मेंढीला दूध थोडं कमीच असतं शेळीच्या मानाने, पण मेंढी एकच कोकरं चांगलं बऱ्यापैकी पोषविती. काही मेंढ्यांना होत्यात 2-2 कुकरी होत्यात. मोठी मेंढी असली की तिला 101% 2 कुकरी होत्यात. पण जी वाढ असती, वजन वाढ असती, ती बोकडापेक्षा पाटीपेक्षा ही कोकऱ्याला जास्त असते मित्रांनो. तर कारण कोकऱ्याची वाढ ही जास्त प्रमाणात असल्यामुळं, कारण खायला ती काही बी खवाड जात असते, जरा काना काना खात चलती. त्याच्यामुळं मेंढीची जात म्हणजे कोकऱ्याची जात ही लवकर वाढते न बोकडाची ही सुधारायला जरा हळूहळूच वेग घेते. तर मित्रांनो, बंदिस्त मेंढी पालन तुम्ही हे करू शकता. बंदिस्त मेंढी पालन ही परवडतं, पण कोकरं एकच होतं मित्रांनो. पण वाढ ही फास्ट प्रमाणात होती. तर करा तुम्ही पण. मेंढ्या माझ्याकडे बी आहेत, तुम्हाला माझ्या गोट्यातले मेंढ्या दाखवलेल्या आहेत. 3-4 मेंढ्या आहेत. आता त्या गाभण नाहीत अजून, त्यांना आता माजावची याय नाहीत का, तर बंदिस्त मध्ये माजाव येत नाही. पण आपण त्यांना गोळ्या औषधं चारून माजाव आणणार आहे. जसा मागचा व्हिडिओ बनवला होता आपण गोळ्या औषधं आणून माजाव आणतो, तशा प्रकारे आता ही पण मेंढी यावेळेस माजाव आणायची. तर मित्रांनो, तुम्ही पण शेळ्या मेंढरं घ्या, चांगला पैसा ह्याच्यात, कमी खर्च जास्त उत्पन्न आहे. पाहुणा कसा असतोय बघा एकदा. धन्यवाद.